आंबेगाव ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचताई अर्थात सौ मंजुळाबाई भुईर यांनी आणि क्रमांक 4चं पारितोषिक 10,000 रुपये भव्य चषक श्रीकृष्ण मित्रमंडळ आंबेगाव यांच्या वतीने इथे देण्यात येणार आहे। या सर्व सौजन्य दात्यांचं, या सर्व दानशूर दात्यांचं आपण आयोजकांच्या वतीने ऋण व्यक्त करूया। तुमचं सहकार्य लाख मोलाचं की जे इथे आयोजकांना मिळालेलं आहे त्याबद्दल तुमचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही स्वागत करतो, तुमचे ऋण व्यक्त करतो। मैदानाच्या आतमध्ये यानंतरचा महत्त्वाचा सामना की जो बक्षीस पात्र फेरीचा असेल। भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तो बरी देई आम्हाला शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे। मैदानाच्या आतमध्ये खेळायला सुरुवात, पहिल्या चेंडूवर आडव्या बॅटने समोरच्या दिशेने चौकार। हा मोठा प्रहार आपण पहिला आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्स केलं होतं, ताकद चांगली वापरली होती। क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले होते परंतु चेंडूने ऑकवर्ड बाउन्स जो घेतला त्यामुळे क्षेत्ररक्षकाच्या समोर अडचणी आल्या। बॅकफुटला गेले, एज लागली, एज अँड प्रॉपर्ली टेकन बाय द विकेट कीपर, विकेट गोज डाऊन, महेश एगडे आउट। आपल्याला प्रत्ययाला पहिल्या चेंडूवर चौकार आला होता, क्षेत्ररक्षकाची थोडी गफलत झालेली आपण पाहिली आणि क्षेत्ररक्षकाने चांगली कामगिरी केली असती तर कदाचित तो चौकार तिकडे अडवण्यामध्ये त्याला सुयश मिळालं असतं। क्रिकेट हा खेळ जरतरवर निश्चितच कधीही अवलंबून नसतो, किंतु परंतुला क्रिकेटमध्ये थारा नाही, त्याचबरोबर इफ्स अँड बट्सला क्रिकेटमध्ये कोणतेही स्थान नसतं। क्रिकेट हा खेळ रिअलिस्टिक आहे, वास्तववादी आहे। मैदानाच्या आतमध्ये जे झालंय ते तुम्हाला स्वीकारावं लागेल। गोलंदाज गौरव मोहपे पुन्हा एकदा वरती स्ट्रायकिंग एंड फलंदाज भूषण गवाळे। भूषण गवाळेचा इथे त्रिफळा उद्ध्वस्त केलाय तो म्हणजेच गौरव मोपेनं पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध केलं। इथे कट्यार काळजात घुसली, चेंडूने साध्य साधलं, फलंदाज भूषण गवाळे परतले। गोलंदाजी त्याचबरोबर अचूकतेवर भर देणारी गोलंदाजी करण्यामध्ये जो गोलंदाज निश्चितच आपण पाहिलेला आहे या हंगामामध्ये गौरव मोहपने प्रभावित केलेला आहे। ज्यावेळी शिवप्रेमी नारायणगाव संघ खेळत असतो त्यावेळी सगळ्यात अगोदर मी चर्चा गौरव मोहपेची करतो आणि त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गौरव आतापर्यंत गौरवशाली कामगिरी त्यांनी केलेली आहे। इथे या अगोदर आंबेगाव संघाने जे क्रिकेट खेळले त्याला बगल देत असताना इथे संघ नायकाला विचार करण्यासाठी, विचारप्रवण होण्यासाठी भाग पाडलाय गोलंदाज गौरव मोहपेनं। सुरुवातीला चौकार आला, त्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू इथे विकेट्स मिळवलेले आहेत। विकेट ॲक्टच्या उंबरठ्यावर आलेला गौरव यानंतर आपण पाहणार आहोत। या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही विकेट हॅट्रिक दरम्यान आलेली आपण पाहिली नाही। कदाचित गौरव मोहपे हा तो पहिला गोलंदाज ठरू शकेल, पाहायचं मैदानाच्या आतमध्ये काय घडेल। तिसरा चेंडू फुल लेनचा अगदी चांगला चेंडू होता, राईट इन टू दी ब्लॉक होल ज्याला आपण म्हणतो, राईट ऑन दी टार्गेट। चांगली गोलंदाजी गौरव मोहपे मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत। बघा सुरुवात प्रतिकूल झाली होती, क्षेत्ररक्षकाने पाठबळ दिलं नव्हतं, अशा परिस्थितीमध्ये ऑन दी ट्रॅक येणं, त्याचबरोबर थॉट प्रोसेस क्लिअर ठेवणं, त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये ज्या संघाने आग ओकणारी फलंदाजी केलेली आहे अशा संघाच्या विरोधात, फलंदाजांच्या विरोधात गोलंदाजी करणं तितकं सोपं नाहीये, परंतु गौरवने आतापर्यंत हे आव्हान पेललंय। फुललेनचा चेंडू समोरच्या दिशेने ड्राइव्ह करता क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित असतील, चेंडू अडवला, फंबल झाले, एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाणार नाही। याचं कारण या षटकामध्ये आतापर्यंत 2 फलंदाज बाद झालेले आहेत। यावेळेस धावफलक पुढे जाईल। एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 6। आंबेगावकर चषक 20-23 ही मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, मान आणि सन्मान, अभिमान, स्वाभिमान जपणारी स्पर्धा MGCC संलग्न असणारी मित्रांनो दुसऱ्या पर्वामध्ये 3ऱ्या दिवसात आपण अनुभवत आहात।
यावेळी फुलल यांचा चेंडू, यावेळेस कव्हर ड्राईव्हचा चांगला फटका, एक क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होते. क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ती भेदता आली नव्हती इथे फलंदाजाला. फटका चांगला होता. क्रिकेटमध्ये तुम्ही कोणत्या फटक्याची निवड करता, त्याचबरोबर तो निवडलेला फटका कुठे प्लेस करता, कोणतं क्षेत्र निवडता, याला अत्यंत महत्व आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये इथे रिंग भेदता आली नव्हती, 30 यार्ड सर्कल भेदता आलं नव्हतं. फलंदाज भूषण याला इथे एक धाव मिळाली. पहिलं षटक संपलं, ज्यामध्ये धावा आलेले आहेत फक्त आणि फक्त 7. गडी बाद झालेले आहेत 2. फलंदाज महेश हेगडे बाद झाले आणि भूषण गवाळे परतले. गौरव मोहपे या गोलंदाजाने आज दिवसभरामध्ये 7 फलंदाजांना बाद केलेला आहे. आणि तिसऱ्या खरं तर इथे सामन्यामध्ये ते खेळत आहेत आणि 3 सामने खेळत असताना 7 फलंदाज बाद करणं हे तितकं सोपं नाही आहे. परंतु काही गोलंदाज अचूकतेवर भर देत असताना गोलंदाजी करतात आणि त्याला योग्य वेगाची जर साथ मिळाली तर मैदानाच्या आतमध्ये अशक्य काही नसतं. तेच करून दाखवलंय गौरवने. अधिकचा वेळ खर्च करू नका, सामन्याचा रिदम लॉस करू नका. या अगोदर तुमची प्रशंसा झाली आहे, या बाबतीत तुम्हाला सूचनाही दिल्या जातील. 6 मिनिटं वापरली गेलेली आहेत पहिलं षटक पूर्ण करण्यासाठी. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा बाळगणं हे तुमचं काम आहे. क्रमांक 2चं षटक आपण पाहू शकाल. गुरु मोहपे आलेले आहेत. अगोदर गौरव, त्यानंतर गुरु. मला असं वाटतं या संघामध्ये 3 गौरव आहेत आणि 2 गौरव जे गोलंदाजी करतात त्यातील एकाला सिनियर आणि एकाला ज्युनियर असं म्हटलं जातं. वेळ बघा, 6.25 मिनिटं झालेली आहेत पहिलं षटक कंप्लीट करण्यासाठी. इथे स्कूप केलेला आहे, सुपला मैदानाच्या आतमध्ये इथे फलंदाजाने दाखवला आणि हा चौकार मिळवला. अलीकडे आपण पाहिलं या नावाने खरं तर MI च्या ऑफिशियल पेजवर सुद्धा खरं तर धडक मारली आणि अलीकडे आता सर्रास हा शब्द वापरला जातो. अनेक समालोचक खरं तर सुपला या नावाने या फटक्याला उल्लेख त्याचा या फटक्याचा करत असतात. इथे हा चौकार अत्यंत महत्वाचा. 11 धावा धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. रोशनसाठीचा हा फुललेंचा चेंडू आहे. काय झालंय, मला असं वाटतं बॅट इथे खेळपट्टीवर ड्रॅग झाली असावी आणि तेच का मैदानाच्या आतमध्ये पंचांनी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आंबेगाव संघाच्या प्रत्येक फलंदाजासाठी षटकारासाठी चंद्रकांतजी भोईर यांच्या वतीने 101 रुपयाचं कॅश प्राइज. इथे हा फटका आपल्याला पाहायचाय. फसला. एक क्षेत्ररक्षक उपस्थित आहे डीप मध्ये, काबू कॉर्नरच्या समोर. इथे टिपला झेल, फलंदाज रोशन गवाळे बाद. गाणं इतकं सुंदर आहे की डीजे ईशानला ते थांबवा असं सूचना करण्यापासून थोडं दूर राहावं लागतं. परंतु क्रिकेट आहे, इथे या सगळ्या गोष्टींचं भान आपल्याला ठेवावं लागेल. 11 धावा धावपलकर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रवीण विदे जात आहेत. हाच प्रवीण आणि तोच सन्नी मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या सभोवती असणारे फलंदाज आतापर्यंत त्यांचे पार्टनर्स बाद झालेले आहेत. परंतु इथे या दोघांवर फार मोठी मदार असेल, फार मोठी जबाबदारी असेल आणि ही जबाबदारी किंवा तिचं निर्वाहन मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल फलंदाज सन्नी आणि त्याचबरोबर प्रवीण विदेला. प्रवीण साठीचा हा चेंडू इथे पंचांनी बीमर ठरवलेला आहे. कोणताही फटका इथे ऑफर्ड केला नाही. त्यानंतर ड्रिल दाखवली गेली फलंदाजाच्या वतीने, परंतु साप गेल्यानंतर फरफट कुटण्यामध्ये कोणताही शहाणपणा नसतो. आता हा चेंडू निश्चितच येणारा हा फ्री हिट असेल. बऱ्याचदा एक गोष्ट मी नेहमी म्हणत असतो की फलंदाज म्हणून तुम्ही हार्ड लेंथ एक्सेप्ट करता, फलंदाज म्हणून तुम्ही कमी गती एक्सेप्ट करता, बाउन्सर एक्सेप्ट करता, परंतु फुलटॉस कधी अँटिसिपेट करत नाहीत. यावेळेस फटका बसला आहे, परंतु हा निश्चितच पायचा इथे झेल टिपला जाईल का. मुद्दामून इथे फ्री हिट मी कॉल केला नव्हता, यासाठीच मला बघायचं होतं की क्षेत्ररक्षकाला त्याचं गांभीर्य आहे की नाही.
आणि सुरुवातीला तो त्या वेगळ्या विश्वामध्ये गेला होता की मी झेल टिपलाय, परंतु त्यानंतर एसट्यांच्या मागून मला असं वाटतं प्रतीक तिकडे आहेत, त्यांच्या वतीने त्याला सुनावलं गेलं, तिथे आवाज आला आणि लगेचच त्याने ते लक्षात आणलं, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. 13 धावा आतापर्यंत धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. पाहायचं आहे गोलंदाज पुन्हा एकदा गुरु मोहोपे तयार असतील. या षटकातील शेवटचा या षटकातील 2 चेंडूंचा केशेष यावेळेस पूल केलेल्या खेचून मारल्या डीप मध्ये क्षेत्ररक्षक नेहमीप्रमाणे उपस्थित आहेत. इथे चेंडू डायव्हर्ट झाला, आउटफील्डने साथ दिली, फलंदाजाला हा चौकार. सनीच्या नावावरचा आहे आणि म्हणूनच की काय चेंडू क्षेत्ररक्षकांच्या हातात न जाता त्यांना हुलकावणी देत असताना सीमारेषेवर जाऊन धडकला. एकूण धावा आहेत 17. मोठा फटका खेळण्याचा निर्धार इथे व्यक्त केलाय. चेंडूफळीचा कोणताही संपर्क नाही. एसटीच्या मागे एसटी रक्षक उर्वरित कामगिरी योग्य रीतीने करतायत. 2 षटकं संपली. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 8.50च्या धावगतीने 17 आणि आतापर्यंत 3 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. तिसऱ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होते जाऊया पुन्हा एकदा आपण ऐकूया सुरेल संगीत. भादाने सहकारी सोसायटीचे सेक्रेटरी दिलीपजी किरपन साहेब आपण क्रीडानगरमध्ये उपस्थित आहात. विनंती असेल मुख्य व्यासपीठावर येऊन स्थान बनवा. 2 षटकं संपली जिकडे गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिलेला आहे. 17 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. यानंतर उर्वरित 2 षटकांमध्ये किती धावा जमवल्या जातील हे पाहणं सुद्धा अत्यंत औत्सुक्याचं राहील आणि कोणतं टार्गेट इथे दिलं जाईल समोर नारायणगाव संघाच्या हे पाहणं सुद्धा तितकंच कुतूहलाचं आहे. 2 षटकं यानंतर फेकली जातील. फॉरेस्ट एंड कडून क्रमांक 3चं षटक अतुल मोहपे. प्रवीणसाठी यावेळेसचा चेंडू आहे. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू उजव्या स्टेच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट कट केला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये अवेलेबल आहे. बघा क्षेत्ररक्षणाची रचना जी स्वीकारली आहे त्यानुसार इथे गोलंदाजी केली जाते. प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये चांगलं आहे. चांगल्या योजना मैदानाच्या आतमध्ये आखतायत इथे गोलंदाजी करणारा संघ अर्थात शिवप्रेमी नारायणगाव संघाचे हे सगळे खेळाडू. 2 षटकांसाठी तुम्ही 11.25 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे. या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कारण क्रिकेट चांगलं खेळता त्याबरोबर वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन करणं हे तुमचं काम आहे आणि ते तुमच्यासमोर आव्हान आहे. तो एंडला चेंडू आदळतोय. क्रॅकिंग ऑर्डरचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळायचा होता. इथे टायमिंग तितकं चांगलं जुळलं नव्हतं. अवे फ्रॉम दी बॉडी अगदी स्ट्रेच केलं होतं. स्वतःला चेंडूपर्यंत पोहोचण्याचा निर्धार व्यक्त केला होता. कधी कधी तुमची उंची फलंदाज म्हणून जास्तीची जर असेल तर तुमच्याकडून अशा पद्धतीचे फटके खेळले गेलेले बऱ्याचदा आम्ही पाहिलेले आहेत. म्हणजे असे काही फलंदाज इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आहेत जसं क्रिस गेल या फलंदाजाचा आपण खरं तर तिथे नावाचा उल्लेख करू. कायरॉन पोलार्ड असा हा फलंदाज आहे. उंच पुरे फलंदाज असले की तुमची रीच वाढत असते. बॅकफुटला असताना कट करण्याचा निश्चितच निर्धार व्यक्त केला होता. त्यानंतर थांबले फलंदाज. विनासायास काही न करता ही धाव येणार होती आणि ती इथे स्वीकारलेली आहे फलंदाज प्रवीण विदेनं. खरं तर फलंदाजी करत असताना तुम्हाला आक्रमक फटके खेळायचेच असतात परंतु कोणता चेंडू लीव्ह करावा याचंही ज्ञान त्याचं तंत्र तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवीणने चांगल्या पद्धतीने चेंडू सोडला होता.
इथे ही आपट बार मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो. आपट बार हा असा चेंडू आहे की जो गोलंदाजाच्या पायावर कुऱ्हाड मारलेला चेंडू आहे असं बऱ्याचदा आम्ही म्हणत असतो. गोलंदाजाने स्वतःच्या पायावर मारलेली ती कुऱ्हाड असते. इथे आता पाहायचं आहे फलंदाज कशा पद्धतीने फलंदाजी करतील. तयार असतीलच इथे प्रवीण विदे समोरच्या चेंडूसाठी. शॉट ऑफ गुड लेंथ हा चेंडू. इथेही दिशा तितकी चांगली नाही. गोलंदाजी करणारा संघ तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तो तुम्ही वापरू शकता. पंचांनी तेच सजेस्ट केलं आणि हा चेंडू वाईड आहे. रिव्ह्यू घेतला गेलेला कोणाच्या वतीने? गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने. थोडा वेळ घेऊ बोलतील पाहायला की नाही. समाधान होत नाही आपल्याचं लगेच निर्णय आल्यावर. 12 वाजू दे 24 वाजू दे. यावेळेस हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धावपलकावर जोडली जाईल. एकूण धावा आपण पाहिला तर ते आतापर्यंत आहे 22 अर्थात 22. क्रमांक 3चं षटक मैदानाच्या आतमध्ये अतुल मोहपेच्या वतीने ते फेकलं जाते. या षटकामध्ये 3 चेंडू आतापर्यंत वाईड फेकले गेलेले आहेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आता रिव्ह्यू उपलब्ध नसणार आहे. समोर ठेवलाय हा चेंडू चकित करणार आहे. विथ दी ग्रेट पेस अँड विथ दी ग्रेट कंट्रोल बोल्ड बाय अतुल मोहपे. काय चेंडू इथे खरं तर दाखवलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईड यॉर्कर शोधणं हे तितकं सोपं काम नाही. काही गोष्टी बोलायला फार सोप्या असतात, त्या करणं फार कठीण. त्यातीलच हा एक चेंडू वाईड यॉर्कर. आता उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन तयार होते आणि यावेळेस हा फटका चांगला खेळलेला आहे. स्लॉक स्वीपचा फटका मैदानाच्या आतमध्ये खेळतो प्रवीण आणि इथे त्याच्या मनाप्रमाणे रिझल्ट मिळाला चौकाराचा. धावा धावपलकावर अतुल मोहपे. आम्ही त्या स्ट्रोकची वाट बघत होतो, तो स्ट्रोक कधी येणार आहे, परंतु तो आलाच नाही. इथे गोलंदाज थांबलेले आहेत. पाहायचंय पुन्हा एकदा नवीन सुरुवात केली जाईल गोलंदाजाच्या वतीने. आणि नवीन सुरुवात म्हटलं की नवीन आशा, नवीन अपेक्षा आणि नवीन आकांक्षा त्या उराशी बाळगून यानंतर चेंडू फेकण्यासाठी तयार आहेत. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहू शकाल तर निश्चितच प्रवीण विदे. या अगोदर चौकार खेळलाय प्रवीणनं. समोर ठेवलंय यावेळेस लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका आणि तो अत्यंत कडक आहे. के कडक चौकार. बरीच वेळ दिली तिच्या मनात काय ते सांगण्यासाठी. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 30. ईशानला समजले मला काय म्हणायचंय. समजणारे प्रेक्षक असतील तर बोलायलाही तितकीच मजा असते. फॉलिंग स्वीप आणि इथे हा फटका दर्जेदार आहे. फलंदाज प्रवीण विदेचा हा तडाखा षटकार. काय खेळतायत मैदानाच्या आतमध्ये प्रवीण विदे. लक्ष्मीजी घरत यांच्या वतीने 100 रुपयाचं कॅश प्राइज. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 36 अर्थात 36. आता हे जे धावपलक आहे ते डेंजर झोन कडे जाऊ शकेल, कारण 4 षटकांचा सामना आहे. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये गोलंदाजांची पिसं उपटलेली आहेत फलंदाजाने आणि एखाद्या खलबत्त्यामध्ये घालून एखादी गोष्ट आपण ज्या पद्धतीने कुटतो त्या पद्धतीने गोलंदाजाला कुटलाय असं म्हणूया. 19 धावा इथे. 19 धावा. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचं बक्षीस आहे. षटकारासाठी 400 रुपये आणि समालोचकासाठी 100 रुपये. प्रत्येक षटकारासाठी 400. त्यातून तुमचे गेलेत किती? 100. ओके, हरकत नाही. म्हणजे अजूनही 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये
येस, आम्हाला आता इथे ऑडिटर आमच्या बरोबर घेऊन यावे लागतील. हरकत नाही, 200 रुपये यातून वजा झालेले आहेत अशी माहिती मिळते. आणि प्रत्येक षटकारासाठी चंद्रकांतजी भोईर यांच्या वतीने सुद्धा 100 रुपये इकडे अनाऊन्स केलेले आहेत. पाहायचं आहे, इथे 3 षटकं संपली. पहिल्या षटकामध्ये 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा, तिसऱ्या षटकामध्ये 19 धावा. आणि धावपलकाचा हा जो ग्राफ आहे हा तो उंचावत चाललेला आहे. एक महत्वाची गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देईल की 2 एंडने सामने खेळले जातात. प्रत्येक सामन्यामध्ये 2 एंडने गोलंदाजी होते. त्या एंडने ज्यावेळेस गोलंदाजी होते त्यावेळेस कंपॅरेटिव्हली जास्त धावा या फलंदाजांना मिळत असतात. इथे हा फटका फसलाय. शतरक्षकाने शांत चित्ताने इथे हा जेल टिपला. फलंदाज सनी कथोरे बाद. प्रशांत मोपेच्या विरोधात गौरव घरत मैदानाच्या आतमध्ये कशी कामगिरी करतील हे पाहणं औत्सुक्याचं आहे. एकूण धावा आतापर्यंत 36 आहेत आणि 40च्या वर येणाऱ्या जितक्या धावा असतील त्या धावा फलंदाजी करणाऱ्या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये खरं तर त्रासदायक ठरू शकतात की जे आता गोलंदाजी करत आहेत. प्रशांत मोपे गौरवसाठी अंदाधुंद फटकेबाजी करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये निर्णय घेतलाय. इथे स्ट्राइक एंड चेंज केला जाईल. फलंदाज इथे बाद असतील. यस, वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे पंचांनी सूचित केला नव्हता परंतु फलंदाजाच्या वतीने हा रिव्ह्यू इकडे निश्चितच नोंदवला गेलेला आहे. आता महाविकास आघाडी चषकाचे आयोजक की जे ठुणे संघाचे तडाखेबंद फलंदाज आहेत यांच्या वतीने निर्णय दिला जाईल. कारण आयोजक संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित रीतीने इथे निश्चितच मॅनेज करत आहोत. पारदर्शकता ही या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. शिस्त आणि अनुशासन ही ह्या स्पर्धेची आतापर्यंतची ओळख राहिलेली आहे. वेळेच्या बाबतीत काटेकोरपणा ही ह्या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. ती पुढची होते, रेश पुढची होईल मग शफल झाला असलं तर. एकच वाईट आहे ना, एकच वाईट. शफल झाला तरी वाईटची लाईन तीच असं नाही ना नक्की. शफल झाला तरी वाईटची रेषा तीच. यस, फलंदाज शफल झाला तरी वाईटची जी रेषा आहे ती तीच राहील अशा पद्धतीचा नियम आहे. येस, व्हेरी गुड. आणि हा चेंडू वाईड आहे. खरं तर 2 पद्धतीचे नियम असतात. एक तर शफल वाईड असतो की जो फलंदाज शफल झाला की त्याची जी ट्रिम लाईन बनते ती मग पिचची रेषा बनते शेवटची. परंतु इथे शफल फलंदाज जरी झाले असतील तरी गोलंदाजाला त्याच नियंत्रणाने गोलंदाजी करायची आहे. स्विच करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेलेला आहे. लढतायत मैदानाच्या आतमध्ये, धडपडतायत, पडतायत. इथे फलंदाज गौरव हा चेंडू सुद्धा आपण पाहायला निश्चितच वाईड आहे. मला असं वाटतं प्रवीण तिकडे होते. या अगोदर स्ट्राईक चेंज झाली होती. शिवांशी अरुण भोईर, पियुष दिनेश घरत, केतन दिनेश घरत यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी यानंतर 101 रुपयाचं कॅश प्राइज. बघा, म्हणजे फक्त तुम्हाला षटकारच लागवायचे नाहीत, चौकार सुद्धा अत्यंत गरजेचे असतात. हे अधोरेखित केलेले इथे अरुण दादाने आणि त्या पद्धतीने निश्चितच सूचना आलेली आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एज लागतो, चेंडू मागच्या बाजूने मार्गस्थ होतो. एक क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक पुन्हा दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे केला गेला आणि ह्या 2 धावा अत्यंत चपलाईने आपल्या शरीरामध्ये जितकं त्राण शिल्लक होतं ते वापरलं प्रवीणने. डेंजर एंडला ते आले आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावांनी धावपलक पुढे जाईल. धावपलक कुठपर्यंत जाऊन पोहोचले? 40 धावा धावपलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. या षटकातील किती चेंडूचा खेळ शेष आहे? 4 चेंडूंचा खेळ शेष आहे अजून या षटकातील. यस, या स्पर्धेच्या निमित्ताने या स्पर्धेमध्ये सदिच्छा भेट देण्यासाठी अनेक मान्यवरांचं आगमन खरं तर या अगोदर झालेलं आपण पाहिलं. आत्ताच ज्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये झालेले आहे ते मराठा सेवा संघ मुरबाड तालुक्याच्या सन्माननीय अध्यक्ष माननीय सौ वैशालीताई घरत आणि त्याचबरोबर
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी पोद्दार साहेब यांचं आयोजकांच्या वतीने आपण सहर्ष मनपूर्वक हार्दिक सस्नेह स्वागत करूया। यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू नियंत्रण थोडं गमावलं जात आहे गोलंदाजाच्या वतीने। या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं की 3 चेंडू वाईड फेकलेले आहेत। बचाव तंत्र मैदानाच्या आतमध्ये वापरण्याचा प्रयत्न निश्चितच केला जातो गोलंदाजाच्या वतीने, परंतु त्यामध्ये सुद्धा धावा चाललेल्या आहेत, ही त्याची दुसरी बाजू आहे। 3 चेंडू वाईड हाताले, 3 धावा आल्या, त्याचबरोबर 3 नवीन चेंडू आणि 3 धावा, याचबरोबर इथे हा फुल टॉस त्याला खेचून मारलाय, पुल केलं, षटकार मिळवला। आज प्रवीण विदे याचा अकराळ विक्राळ रूप, रौद्र रूप मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकाने पाहिलेलं आहे। काय फटके निश्चितच इथे दाखवतायत। यज्ञेश रवींद्र घरत यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलं। काय फटके आहे, दूरवर चेंडू जाऊन विसावतोय। एक रील खरं तर अलीकडे आम्ही पाहिली होती रोहित शर्मा, ज्यामध्ये म्हणत होते की फटका खूप जर लांब असेल तर 6च्या ऐवजी 8 धावा द्यायला हव्यात, आणि या फटक्यांना तितकंच अंतर मिळतं की जिथे 8 धावा देणं गरजेचं आहे, परंतु अजूनपर्यंत त्या खरं तर तो नियमही बनला नाही, त्याचं इम्प्लिमेंटेशन होणं अजून पुढची गोष्ट आहे। कायदे मंडळाने नियम बनवणं अत्यंत गरजेचं आहे, त्यानंतर न्यायमंडळ त्याचं इम्प्लिमेंटेशन करत असतं। यावेळेस हा फटका सुद्धा चांगला, इथे लॉफ्ट केलाय आणि काऊ कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून इथे तटवलाय हा फटका, बुलंदी षटकार। मराठा सेवा संघ मुरबाड तालुक्याच्या सन्माननीय अध्यक्षताई माननीय सौ वैशालीताई घरत यांचं आगमन झालं। त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष सचिनजी पोद्दार साहेब यांचं आगमन झालं। मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी एका वेगळ्या विश्वात जाऊन आता ठेपलेली आहे। लागोपाठचे 2 षटकार आलेले आहेत। षटकारांची तिकडी जर इथे पूर्ण केली फलंदाजाने तर त्याच्यासाठी सुद्धा कॅश प्राइज अनाउन्स केलं जाईल। ब्राईट ब्रदर्स संघाकडून या फलंदाजासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे। इथे फिरून मारण्याचा प्रयत्न केला आहे, चेंडूची लाईन चेक करावी लागेल। पंच स्थिर आहेत म्हणजे डाव्या एसटीवरून चेंडू ट्रॅव्हल झाला, एसटी रक्षकाने उर्वरित कामगिरी चांगल्या पद्धतीने केलेली आहे। धावफलक स्थिर आहे, एकूण धावा धावफलकावर आपण पाहिला तर त्या आहेत 53, आणि या षटकातील शेवटचा चेंडू इथे मार्गस्थ केला जाईल। षटकार आला तर 60चं टार्गेट, आणि इथे हा फटका फसलाय। क्षेत्ररक्षक दूरवर आहेत, पाहायचंय सूर्याचं जे परावर्तन आहे किंवा जी किरण आहेत त्यामुळे क्षेत्ररक्षक त्रस्त झालेत। 2 धावा पूर्ण, तिसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये की जो राहील अपूर्ण, आणि 2 धावा पूर्ण आहेत। याचबरोबर आपण पाहिलं की 4 षटकांमध्ये धावा बनलेले आहेत, त्या म्हणजेच 55, ज्यामध्ये फार मोठं योगदान आता इथे प्रवीण विदेचं आपण पाहिलं। इतर कोणत्याही फलंदाजाला दुहेरी अंकामध्ये जाता आलं नव्हतं। बघा, संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना सांघिक कामगिरी तुम्हाला करायची असते। सन्नी कथोरेकडे सगळ्यांच्या नजरा होत्या, आता सन्नी लवकर बाद झाले, परंतु प्रवीणने त्या जबाबदारीचं योग्य निर्वहन केलं। 4 षटकांमध्ये धावा बनवलेल्या आहेत 55, आणि 56 धावा आता ब्राईट ब्रदर्स आंबेगाव संघाच्या गोलंदाजीच्या विरोधात शिवप्रेमी नारायणगाव संघांना बनवणं हे सुद्धा तितकं सहज सोपं नाहीये। लोखंडाचे चणे चावणे ज्या पद्धतीने कठीण असतं त्या पद्धतीचं मैदानाच्या आतमध्ये हे टास्क कठीण होऊ शकतं, परंतु क्रिकेटच्या गर्भामध्ये अनिश्चितता आहे, आणि ती अनिश्चितता दुसऱ्या सत्रामध्येही आपल्याला अनुभवायला मिळू शकते। कारण पहिल्या सत्रात 55 झाल्यात, दुसऱ्या सत्रामध्ये 56 होऊ शकतात, आणि या दुसऱ्या सत्राकडे हळूवारपणे आपण वळू। समालोचन कक्षामध्ये झालेला बदल तुम्हाला निश्चितच हेरता येईल। समालोचन कक्षामध्ये आपण बदल करूयात, या ऐकूयात सन्माननीय विनोदजी पाटील सरांचा आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये। धन्यवाद। मच सुनील सर मंचावरती काही मान्यवर उपस्थित आहेत, आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत। तर मी दिनेश दादा घरत यांचे पिताश्री वडील आदरणीय मुकुंदजी घरत यांना विनंती करणं, त्यांचं नुकतंच आगमन झालंय। सौ वैशालीताई घरत अध्यक्ष मराठा सेवा संघ मुरबाड तालुका
यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जाईल. आंबेगावकर चषक 2023च्या निमित्ताने ही राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील ही सगळी मंडळी मंचावरती उपस्थित आहेत. त्यामध्ये सौ वैशालीताई घरत यांचा सन्मान आपण करणार आहोत. मुकुंदजी घरत यांच्या शुभ हस्ते. प्रतीक आणि पंकज मोठे प्रतीक प्रतीक हा 55 गेले. सन्मान या ठिकाणी वैशालीताई घरत यांचा होत असताना मुकुंदजी घरत यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर सचिन दादा पोद्दार या ठिकाणी उपस्थित, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटना, यांचाही सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी दिनेशजी घरत यांना मी विनंती करेन. तर मुरबाड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य अविनाशजी मुरबाड यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. थँक्यू व्हेरी मच. या सर्व मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी झालेलं आहे. आणि वळूया आपण मॅचच्या दिशेने. उपस्थित तमाम लाडकी रसिकांचं आणि त्याचबरोबर 10 क्रिक या वाहिनीवरती जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेलेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं क्रिकेटच्या या रोमांचकारी, अद्भुत, अद्वितीय मनोरंजक खेळामध्ये हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. स्पर्धा आपण बघतायत ग्रामस्थ मंडळ व ब्राईट ब्रदर्स क्रिकेट संघ आंबेगाव आयोजित आंबेगावकर चषक 2023 पर्व दुसरं. आणि या दुसऱ्या पर्वातील आजचा तिसरा दिवस आणि अंतिम सामना मैदानावरती आपण बघतायत. आंबेगाव वर्सेस शिवप्रेमी नारायणगाव या संघामध्ये 56चं टार्गेट आहे. 14ची सरासरी प्रति ओव्हरमध्ये राखायचे. हा पहिला चेंडू जाऊ दिला. यावेळेस मात्र आशाबुल नजरेने पंचांकडे बघत होते, पण अत्यंत चांगला चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतही आलाय आणि हा डॉट बॉल. पहिल्या 2 मॅचमध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी प्रवीणची राहिलेली आहे. प्रवीणने सातत्य जास्त दाखवले या पूर्ण दिवसामध्ये. गोलंदाजांना अक्षरशः जखडून ठेवले अशी गोलंदाजी प्रवीणची आपण बघितलेली आहे. आणि सुरुवातही डॉट बॉलने झालेली आहे. हा चेंडू पंच करतात, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. धावचीची संधी इथे मात्र गमावली आहे. जीवनदान दिलं गेलंय मैदानावरती. पंकज मोबेला जीवनदान कर्दन काल बनण्यासाठी खरं तर वेळ लागत नाही. अनेक उदाहरणं, सगळ्यात मोठं उदाहरण आपण आधी देत होतो की रोहित शर्माला 4 वरती जीवनदान मिळत आणि 264 केला. मार्टिन गुप्टिललाही 4 धावांवर जीवनदान मिळत आणि 237 केला. आणि ब्रायन लाराला डोमेस्टिक क्रिकेटमध्ये 2 जीवनदानं मिळाली, 9 वरती आणि 22 वरती. त्याने 500 धावा वैयक्तिक केल्या. आणि आपण आता मॅक्सवेलला बघितलं, जीवनदान दिलं होतं अफगाणिस्तानकडनं, त्यांनी 200 धावा केल्या. यावेळी चेंडू खाली राहिलाय. गती आहे आणि गतीबरोबर अचूकता आपण बघतायत, वेदकता बघतायत आणि आत्मविश्वासाने ही गोलंदाजी केली जाते प्रवीणकडनं. आणखीन एक डॉट बॉल. 14ची सरासरी मैदानावरती आपण बघतायत. शिवप्रेमी नारायणगाव संघ खेळतोय आणि जो जिंकेल तो मात्र बक्षिसात पात्र ठरेल, सुपर 4 मध्ये जागा बनवेल. गोलंदाज प्रवीण पुन्हा एकदा स्ट्राईकला. बॅटर आपण बघतायत प्रतीक मोपे. लॉंग रनअप आहे आणि नक्कीच अत्यंत चांगली शैली बॉलिंग करण्याची. हा चेंडू हवेत हवेत, क्षेत्ररक्षक आहे तिथे. झेलची शक्यता आणि झेल टिपलाय आणि इशारा गेलाय स्टेजकडे रोशनने. आणि पहिला धक्का मैदानामध्ये शिवप्रेमी नारायणगाव संघाला प्रतीक मोबेच्या रूपाने.
तर नक्कीच या ठिकाणी थोडीशी दुखापत झालेली खेळाडूला आणि ड्रिंक्स ब्रेक आपण घेतोय. दरम्यान वैशालीताई नक्कीच आपण त्यांच्याकडे जाऊया आणि या स्पर्धेविषयी या आयोजनाविषयी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करणार आहेत. छत्रपतींच्या पावन स्मृतीस प्रथम अभिवादन करते. आज या खानिवरे गावामध्ये या मैदानामध्ये आंबेगावकर चषक 2023 ची जी स्पर्धा इथे रंगलेली आहे. खरं तर खेळ हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य भाग आहे. जेव्हा जेव्हा आपण कामातून थकतो, आपल्याला जेव्हा जेव्हा विसावा पाहिजे असतो, तेव्हा तेव्हा आपण मोबाईलवर गेम खेळतो. पूर्वी आपण लुडो खेळायचो, पत्ते खेळायचो, आपण दोरी उड्या मारायचो. हे विविध प्रकारचे खेळ होते. जसा जसा काळ गेला, जसा जसा हा प्रवाह बदलत गेला, तसे तसे खेळाचे स्वरूप देखील बदलले गेले. आणि ह्या जगाचा जर अभ्यास केला तर फुटबॉल नंतर क्रिकेटला सर्वात जास्त पसंती जगामध्ये दिसून येते. आणि या सांघिक खेळामध्ये जी उत्तेजना असते, जी स्पर्धा असते आणि जगण्याचं जे चैतन्य असतं ते कुठल्याही शब्दात सांगता येणार नाही. तर त्या रणांगणावर उतरल्यानंतर जे अंगामध्ये चैतन्य संचारतं आणि जगण्याचं जे बळ येतं, जी स्पर्धा येते, ते चेव येतो, ते त्या पटांगणावर गेल्यानंतरच आपल्याला दिसून येतं. आपण प्रेक्षकांमध्ये असलो तरी त्या संघामध्ये खेळणाऱ्यामध्ये आपण आहोत असा आपल्याला भास होतो. आणि तो जणू काही आपणच त्या रणांगणावर, त्या भूमीवर खेळत आहोत असं आपल्या अंगामध्ये ते चैतन्य येतं आणि जगण्याची उमेद वाढते, नवस्फूर्ती येते. आणि म्हणून खेळ हे अत्यावश्यक आहेत जगण्यासाठी. ती स्पर्धा असते क्षणिक. जगणं, जिंकणं आणि हरणं हे दुय्यम असतं, परंतु रणांगणात जाणं, त्या भूमीवर जाणं आणि आपला पराक्रम दाखवणं हे फार महत्त्वाचं आहे. तिथे फार मोठं धारिष्ठ्य लागतं. आणि या खेळाच्या निमित्ताने आज या खेळाडूंना मी सांगू इच्छिते की हरणं आणि जिंकणं हे मनात न ठेवता केवळ आपलं कौशल्य दाखवण्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इथून जाताना एक बळ घेऊन जायचे जगण्याचं. जे बळ ह्या भूमीमध्ये तुम्हाला मिळणार आहे, या प्रेक्षकांच्या टाळ्यांनी तुम्हाला मिळणार आहे, त्यांच्या प्रेमाने तुम्हाला मिळणार आहे आणि तुमचं भविष्य निश्चितच उज्ज्वल होणार आहे. या खेळाच्या निमित्ताने मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. खेळाचं किती महत्त्व आपल्या आयुष्यात अगदी लहानपणापासून ताईंनी खूप चांगल्या पद्धतीने हे समजावलेलं आहे. आणि जिंकणं हरणं खेळाचा भाग आहे, पण भाग घेणं, स्पर्धेमध्ये उतरणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते. नक्कीच ताईंचं मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेला दिला आणि त्याचबरोबर आपलं मनोगत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केलं. या मैदानाकडे सामना सुरू आहे. आपण बघतायत या दरम्यान 2 धावा आलेले आहेत. केवळ पहिलं षटक सुरू असताना 1 चेंडू शिल्लक आहे. करायच्या 56 धावा. एक मोठं टार्गेट मैदानामध्ये सेट केलं आंबेगाव या संघाने, ब्राईट ब्रदर्सने. प्रवीण पुन्हा एकदा हा चेंडू खाली राहिला पडल्यानंतर वेगवान पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकामध्ये आपण 3 चेंडू डॉट बघितले आणि केवळ या षटकामध्ये आल्या धावा एकूण 2 आणि 1 गडी बाद केला. आज इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली प्रवीणची गोलंदाजी प्रभावशाली राहिली. आज त्याने नक्कीच आपल्या नावाचा डंका वाजवलेला आहे. आणि आज आंबेगाव संघाने खरं तर सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिलेला आहे. सकाळी जेव्हा आल्यानंतर हा संघ तयार होता. या संघाचा सामना 4था होता, पण त्यांना ॲडजस्टमेंट करावी लागली, दुसरा खेळावा लागला. मनाची तयारी त्यांनी केली होती की सर आम्ही खेळू, नक्कीच आमचे खेळाडू नवीन आहेत. पण आज खेळता खेळता त्यांनी या 2 मॅचमध्ये जो परफॉर्मन्स केला आणि 3ऱ्या मॅचमध्येही हा संघ मजबूत स्थितीमध्ये आहे. पण विसरता कामाने समोर शिवप्रेमी नारायणगाव संघ आहे. हा संघ देखील पलटवार करणं जाणतो. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा आल्यात. विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 54 धावांची गरज आहे
आणि काय जबरदस्त परफॉर्मन्स प्रवीणचा बॅटिंगने. आज मगाशीच म्हणालो की आज सनी 2 मॅच खेळलाय. संघनायक म्हणाले की सनीवर भरोसा आहे. मी म्हणालो की सनी यदा कदाचित जर नाही खेळला या मॅचमध्ये, कमी खेळला तर मग तुम्ही काय करणार. तर त्यानंतर सनी लवकर बाद झाल्यानंतर सूत्र आपल्या हातात घेतली प्रवीण विदेने आणि जबाबदारीने खेळ करत असताना संघाला एक मोठं लक्ष या ठिकाणी उभं करून दिलं प्रतिस्पर्धी संघासमोर. बॉलिंग मार्कवर सन्नी कतुरे, सामना करे स्ट्राईकला फलंदाज गौरव. हा चेंडू यावेळेस मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. उजल्याडच्या घरात गौरवचा गौरवशाली फटका आणि या फटका त्याला आत्मविश्वास देऊन जाईल. पुन्हा एकदा सनी. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑनच्या दिशेने. हाइट कम और फाइट ज्यादा, छोटा पटाका बड़ा धमाका, सिक्सर. मात्र शिवप्रेमी नारायणगाव संघाच्या आशा होत आहेत पल्लवीत. आशेची किरण जागृत होत आहेत आणि विजयाची चाहूल आता मात्र त्यांना लागू लागली आहे. कारण पहिलं षटक केवळ 2 धावांचा. सन्नी कतोरेने या दिवसामध्ये, आजच्या दिवसामध्ये दोन्ही मॅचमध्ये बॅट आणि बॉलमध्ये जबरदस्त परफॉर्मन्स दिला. पण या मॅचमध्ये बॅट त्याची तळपली नाही आणि त्याच्या अगेन्स्ट मात्र धावा होताना दिसत आहेत. 2 षटकार, धावसंख्या धावफलकावरती 14, विजयासाठी करायचे आहेत 56. म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 42 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील इथून आपण पाहिलं तर 16 चेंडू. बघूया सन्नीकडे काय उत्तर आहे. कमबॅक करतोय का समोर गौरव ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र ऑन साईडला रोशन धावतायत फार वेगाने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, चांगला थ्रो येतोय. 1 धाव आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 15च्या घरामध्ये. अजूनही विजयासाठी इथून 41 धावांची गरज असेल. मैदानावरती पंकज मोबे अजूनही आपण बघतोय 2 चेंडूचा सामना केला, 1 धावसंख्येवरती खेळतोय. पण गौरवने मात्र प्रतीकच्या जागेवरती येत असताना 3ऱ्या क्रमांकावरती 4 चेंडू त्याने ठोकल्यात, 14 धावा. आता स्ट्राईकला पंकज. सन्नी कतुरे ओव्हर द विकेट. आणि बघा जी मानवंदना दिली होती गौरवने, त्या गौरवसाठी, त्या षटकारासाठी ताईंकडनं आलेले आहेत 500 रुपये वैशाली ताईंकडनं. आणि त्यामुळे टाळ्यांचा गजर व्हायला हवा गौरवसाठी आणि आपल्या लाडक्या वैशाली ताईंसाठी. पण मैदानावरती काय घडलंय. फलंदाज पंकज बाद झाला, गौरव मात्र आता मैदानावरती वाट बघतोय. नवीन फलंदाज त्याच्या सोबतीला येतोय प्रशांत मोबे. 2 गडी बाद झाल्यात शिवप्रेमी नारायणगावचे. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण 15-41ची गरज आहे. खरं तर गरज होती गौरवला साथ देण्याची. पंकज मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झाला आणि गौरवने जबरदस्त इथून बॅटिंग केली आहे. पण तो नॉन स्ट्राईक इनलाय आणि त्याने कुठेतरी थोडीशी आस लावलेली आहे नारायणगावच्या समर्थकांच्या मनामध्ये. पण दुसऱ्या बाजूने त्याला साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे. प्रशांत स्ट्राईकला. हा चेंडू यावेळेस मात्र रोशन त्या ठिकाणी भूषण होते, रोशनचे बंधुराज आणि झेल भूषणने टिपलाय. फलंदाज प्रशांत ज्या पावलाने आला होता त्याच पावलांनी माघारी जातोय डगआउटच्या दिशेने. जे मैदानावरती काय घडलंय. फलंदाज बाद झालाय आपण बघतायत. प्रशांत आणि गौरवने 2 षटकार लगावलेले आहेत. पहिला षटकार त्याचा आपण बघितला
स्क्वेअरच्या दिशेने, पण दुसरा षटकार वैशाली ताईंच्या अगदी चरणाशी जाऊन तो चेंडू खरं तर नतमस्तक झाला आणि याची दखल ताईंनी घेतली. खरं तर एक कदरदान व्यक्तीच या गोष्टी करू शकतो. आणि विकेट हॅट्रिकसाठी लक्ष्मण गर्द यांच्याकडनं 500 रुपये आहेत. आणि स्त्रिया आज पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत. मग राजकीय क्षेत्र असू दे, क्रीडा क्षेत्र असू दे, किंवा कला क्षेत्र असू दे, किंवा सामाजिक क्षेत्र असू दे, स्त्रिया आज सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करत आल्या आहेत. आणि आज मराठा सेवा संघाच्या मुरबाड तालुक्याच्या अध्यक्ष वैशालीताई एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी खेळाबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं. आणि कोण म्हणतं की माणूस म्हातारा होतो तेव्हा खेळ सोडतो, माणूस खेळ सोडतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने म्हातारा होत असतो. या दरम्यान आपण बघताय 2 षटकं संपल्या. धावसंख्या धावफलकावरती 16 धावा झाल्यात. या षटकात 14 आल्यात. अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये रिक्वायर्ड रेट 20.00. मैदानावरती मात्र 2 षटकानंतर आमचे ड्रिंकर्स पोहोचलेले आहेत आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल. मात्र या दरम्यान ऐकूया आपण DJ ईशानकडनं एक चांगलं संगीत. कोणाला समजलं नाही तो भाग वेगळा. आणि अशीच गाणी आता लोकांना आवडतात. आपण बघितलं तर कारण पूर्वीचं संगीत ओल्ड इज गोल्ड असं नेहमी म्हटलं जातं. पण हे गाणं ईशानचं अत्यंत आवडीचं. मगाशी तो म्हणाला की सकाळी आल्यानंतर की हे गाणं मला सर खूप आवडतं आणि संध्याकाळच्या सत्रात ते गाणं मी जरूर सादर करेन. ईशान गुड जॉब. वया मॅचकडे 12 चेंडू आणि करायचे आहेत विजयासाठी 40 धावा. अस्तित्वाची ही लढाई आता मात्र मैदानावरती पुन्हा एकदा सुरू होते. इथून जो जिंकेल निदान 1 ट्रॉफी आणि काही बक्षीस त्याला नक्कीच मिळेल. पण इथून जो पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता धरावा लागेल. तर आदरणीय सचिन दादा पोद्दार याचकडून आपल्या खरं तर आयोजन कमिटीसाठी एक सुंदर अशी भेटवस्तू आलेली आहे. आणि सचिन दादा पोद्दार यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय, जे अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे. आणि नक्कीच त्यांच्या या अमूल्य योगदानाबद्दल ग्रामस्थ मंडळ आंबेगाव व संपूर्ण क्रिकेट संघाच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. नो बॉलचा इशारा. तर पिचिंग बाहेर झाले आहे, लाईनच्या बाहेर झाले आणि त्यामुळेच पंचांनी हा चेंडू नो घोषित केलाय. फ्रीडचा इशाराही केलाय. धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. बॉलिंग मार्कवर चेतन घरात ओव्हर द विकेट. हा चेंडू कट करतात. फ्रीडचा चेंडू डीप मध्ये, कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. चेंडू जाईल सीमा रेषेच्या पार. येतोय चौकार. फलंदाज अविनाश मोबेने स्वतःचा अकाउंट चौकाराने ओपन केले. फ्रीड बॉल होता, शॉर्ट ऑफ लेंथ होता, ऑफस्टंपच्या बाहेर निघणारा होता आणि पॉइंटच्या दिशेने खेळले. 11 चेंडू 35 धावा. यावेळेस मात्र पूल करतायत. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनवरनं फार वेगाने येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होत आहे, पण 2 धावा या दरम्यान होण्यापासून रोखू शकले नाही. आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती 23 धावा. आणि विजयासाठी अजूनही आपण बघितलं तर 33 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक असतील 10. म्हणजे 330च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल. म्हणजे येणारा प्रत्येक चेंडू आता मात्र सीमारेषे बाहेर पाडवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. निदान षटकार नाही, चौकार तरी यायला हवा. हा चेंडू बॅटवर आला नाही व्यवस्थित. स्क्वेअरच्या दिशेने यष्टीरक्षक धावतायत. चेंडू स्वतः जाऊन उचलतायत. ठाऊक आहे
मेहनत करावी लागेल. विजय सहजासहजी मिळणार नाही. पण सध्या तरी आपण बघताय चांगल्या स्थितीमध्ये मैदानावरती आपण आंबेगाव संघाला बघतोय. आणि काय परफॉर्मन्स राहिला पहिल्या 2 मॅचमध्ये, चमकदार कामगिरी. आणि या मॅचमध्ये धावसंख्येची जी गती होती ती आधी सुरुवातीला मंदावली होती, पण नंतरच्या 2 ओव्हरला आपण बघितलं तर 38 धावा आल्या. कारण पहिल्या 2 ओव्हरमध्ये केवळ 17 होत्या, पण तिथून जी काही गरुड झेप घेतली प्रवीण विदेने, जो काय धुमाकूळ घातला, तो नक्कीच कौतुकास्पद होता. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान मान्यवर आपल्यापासून रजा घेतात. वैशालीताई घरात रजा घेतात, त्याचबरोबर सचिनदादा पोद्दार व इतर सगळे मान्यवर त्यांच्या समेत आलेले. सगळ्यांचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिला, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल नक्कीच आंबेगाव करचषकचे संपूर्ण आयोजन कमिटी आपलं हृदयापासून आभार व्यक्त करते. हा चेंडू असं डॉट बॉल येतोय. चेतन घरच्या षटकामध्ये आपण बघितलं तर 1 चौकार आलाय. पहिला चेंडू वाईट साठी थर्ड अंपायर बॅट्समन. तर बॅटिंग साईडकडनं DRS घेण्यात आलेले आहे व्हाईट बॉलसाठी. बघूया तर कुठे पिचिंग झालंय. सॉफ्ट सिग्नल नाही आहे पंचांकडनं, कुठल्याही प्रकारे व्हाईट बॉलचा इशारा आला नाही आहे. पण फलंदाजाच्या मनामध्ये थोडीशी शंका होती आणि पंचांच्या अगेन्स्ट त्याने खरं तर थर्ड अंपायरला रेफर केले. इट्स अ फेअर बॉल. आणि नक्कीच रिव्ह्यू या ठिकाणी आपण बघितलं तर घेतला होता, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पंचांचा जो निर्णय होता मैदानावरती ग्राउंड अंपायरचा, तोच योग्य होता. 8 चेंडू 31 धावांची गरज. हा चेंडू पूल केला, मिड विकेटला जाईल जाईल सीमा रेषेच्या बाहेर आणि जाताना देऊन जाईल 6 धावा. ईशान गौरव मोबेच्या बॅट मधून येतोय तिसरा षटकार. गौरवने पुन्हा एकदा सूत्र आपल्या हातात घेतलेले आहेत. विजयासाठी 7 चेंडू मध्ये हव्यात 25 धावा. आणखीन 2 ते 3 मोठे हिट आले तर नक्कीच शिवप्रेमी नारायणगाव संघ सामन्यामध्ये कमबॅक करेल. हा चेंडू सरळ रेषेमध्ये 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमा रेषेच्या पार चौकार. कठीण आहे, अशक्य नाही म्हणता येणार, पण बघूया ब्राईट ब्रदर्स इथून काय करतायत. अंतिम षटक कोण घेऊन येत आहे आणि अंतिम षटकाची जबाबदारी रोशन गावळ्याच्या खांद्यावरती दिलेली आहे. मैदानावरती आपण बघताय स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अविनाश मोबे. 21 धावा गौरवचं स्ट्राईक वरती येणे गरजेचं. अविनाशकडे ही क्षमता आहे, पण सध्याच्या घडीला गौरव 3 षटकार 1 चौकार मारले, त्यामुळे तो धोकादायक ठरू शकतो आंबेगाव संघासाठी. पण बघूया इथून अविनाश कशा पद्धतीने फेस करतोय. हो हाफ ट्रॅकर यावेळेस मात्र हवे चेंडू उंच 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 आणि लांब गेलाय. अविनाशच्या बॅट मधून येतोय पहिल्या चेंडूवरती हा षटकार.
चेंडू 21 ची गरज. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. हृदयाची धडधड वाढवली या षटकाराने आंबेगावकरांच्या. खरं तर आता 5 चेंडू मध्ये करायच्या आहेत 15 धावा. जबरदस्त मॅच मैदानावरती कमबॅक केलंय नारायणगाव संघाने. आणि आपण गौरव बद्दल बोलवतो पण अविनाशने इथे हा षटकार ठोकलाय. हा चेंडू पुढे होता यष्टांच्या मागे. चांगलं क्षेत्ररक्षण. केवळ एकच धाव. मागचा चेंडू जो पहिला चेंडू होता शॉर्ट ऑफ लेंथ होता. खूपच वेगळ्या पद्धतीने खेळला. असं वाटत नव्हतं की बाहेर जाईल पण ताकद झोकून दिली होती त्या फटक्यामध्ये आणि त्यामुळे स्क्रीनच्या अगदी वरून तो चेंडू सीमारेषे बाहेर गेला. इक्वेशन 14 धावांची गरज आहे. स्ट्राईकला आलाय गौरव मोपे ज्याची आज कामगिरी गौरवशाली राहिलेली आहे. आज सामना त्याने जिंकून दिला तर नक्कीच सातत्याने त्याचं कौतुक केलं जाईल येणाऱ्या काळामध्ये. येणारे चेंडू 4 आणि करायच्यात विजयासाठी 14 धावा. हा चेंडू जाऊ दिलाय ऑफस्टंपच्या बाहेर. दबाव 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 स्पष्टपणे दिसतोय दबाव गोलंदाजावरती. वाईट बॉल येतोय. इक्वेशन आता 4 चेंडू आणि करायच्या आहेत 13 धावा. 43 13 पाहिजेत. 4 चेंडू स्कोर 43. 13 ची गरज आहे. रिव्ह्यू स्कोर सांगतो ना 43 आणि 13 पाहिजेत. अजून काय पाहिजे. वाईट दिलाय ना काय रिव्ह्यू कशाला घेईल. वाईट दिल्यानंतर रिव्ह्यू कसा घेतला. हा चेंडू हवे. झेलची शक्यता आणि झेल टिपलाय. बडी मछली जाल में फंस गई. वाघाची शिकार. दिनेश घरत आणि दिनेश दोन्ही घरत आहेत आणि यांच्याकडनं बक्षीस सामना जिंकून दिला तर 1000 रुपये. तर 3 चेंडू 13 ची गरज. कोण कुणाचे वाजवणार 3-13 या मैदानावरती बघूया. गौरव बाद झाल्यानंतर सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. ही कॅच पकडली आहे सनीने की मॅच पकडली आहे ही येणारी वेळ सांगेल. पण मैदानावरती न्यू बॅटर दाखल झाला आहे नरेश मोबे. 3 चेंडू 13 धावांची गरज आहे. 3 मारावे लागतील. चौकार जर मारले तर फक्त 12 होतील पण 2 षटकार तरी किमान मारावे लागतील. हा चेंडू हुक करायचा होता. इथे काय घडतंय या दरम्यान पोलीस दलातील काही मित्र या ठिकाणी आलेले आहेत. मानसी नितीन खंडे, मानसी शरद खंडे व त्याचबरोबर मोहन भोईर, नितीन कुर्ले आणि त्याचबरोबर सुनील कुर्ले यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करून या आपण. हे आमचे सगळे सत्कार मूर्ती आहे आणि नक्कीच पोलीस दलामध्ये सेवा करतात महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. तर वाईट +2 आलेले आहेत आणि आता इक्वेशन 3 चेंडू 10. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट. इथून मात्र चिंता पुन्हा एकदा आंबेगाव संघाची वाढलेली या वाईट बॉलने. स्ट्राईकला फलंदाज नरेश. ओ हाफ ट्रॅकर व्यवस्थित आला नाही बॅटवर. क्षेत्ररक्षक येत आहे झेलवर. झेल टिपलाय आणि संपलाय खेळ मैदानावरती नरेश मोपेचा. जे सगळे मित्र या ठिकाणी आले. नितीन खंडे, शरद खंडे, त्याचबरोबर मोहन भोईर, नितीन कुर्ले आणि सुनील कुर्ले या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. पोलीस खरं तर पोलिसांना प्रचंड मोठी जबाबदारी असते आणि नेहमी म्हटलं होतं की तर गणेश बांगर प्रसिद्ध उद्योजक सामाजिक कार्यकर्ते यांचं देखील आगमन झालेलं आहे. आणि 2 चेंडू 10 ची गरज आहे. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकार मारले तरी चालतील पण मारणार कोण हा प्रश्न आहे. कारण मैदानावरती स्ट्राईकला आलाय फलंदाज जयेश मोपे. 2 चेंडू 10 ची गरज. हा चेंडू अलंग द ग्राउंड आणि आता मात्र
आंबेगावकरचे सगळे समर्थक मात्र चेहऱ्यावरती आनंद ओसंडून वाहतोय आणि अशा प्रकारे हा सामना आता मात्र खुला होताना दिसतोय. आता एक चेंडू 9 धावा असं इक्वेशन आणि नक्कीच सुपर 4 मध्ये द्वार ओपन झालेले आहेत ब्राईट ब्रदर्स आंबेगावचा. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा सामना जिंकलेला आहे. वेल प्लेड बॉयज. अप्रतिम कामगिरी आज पहिल्या